हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहणार आहोत आपण डिस्काउंट या चॅप्टर मधील एक शानदार कन्सेप्ट जो की टीसीएस ने विचारलेला आहे तलाठी भरतीमध्ये. हे लेटेस्ट क्वेश्चन आहेत सगळे. तर पहा, हेच एक असेच क्वेश्चन तुम्हाला नेक्स्ट जे आहे होणाऱ्या एक्झाम्स आहेत टीसीएस आयबीपीएस द्वारा तर तुम्हाला ह्या पाहायला मिळतील क्वेश्चन्स एक्झाम मध्ये. तर पहा, एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% कमिशन दिल्यास छापील किंमत म्हणजे काय? तर मार्क प्राइस. मार्क प्राइस म्हणजेच काय असते? आपली छापील किंमत असते त्याच्यावर. हे आपण 100 अझ्युम करू इथं, ठीक आहे. 10% कमिशन दिलं, ठीक आहे. याच्यावर काय केलं त्याने? 10% कमिशन दिल्यावर होणारा नफा. मला सांगा, याच्यावर त्याने जर 10% कमिशन दिलं म्हणजे याच्यातून ते 10 वजा होतील. 10% काढल्यानंतर याचे म्हणजे राहिले किती? 90. म्हणजे हाच त्याचा काय झाला? ऍक्च्युअल मध्ये सेलिंग प्राइस झाली. ही काय झाली? सेलिंग प्राइस झाली 90. 90 सेलिंग प्राइस आहे त्याची, कारण त्याने त्या ज्या मार्क प्राइस मधल्या छापील किमतीमधले जे 10 आहेत, 10% आहेत ते कमिशन म्हणून दिलेत. आणि 90ला ती वस्तू काय गेली? विकल्या गेली. तरीही त्याचा होणारा नफा किती आहे? 25% आहे. 25% म्हणजे काय? 25% म्हणजे 1/4 म्हणजे 4 ची वस्तू असेल तर ती प्लस 1 ने विकली म्हणजे 4 ची वस्तू 5 ला विकली, ठीक आहे. आणि हेच काय आहे? आपलं विक्री किंमत आहे म्हणजे हे 5 आहे. 5 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं? 90 दिलेली आहे. 5 ची व्हॅल्यू किती दिली आहे? 90. तर 4 ची व्हॅल्यू किती येईल आपली? 1 ची व्हॅल्यू काढू आपण आधी. 5 ची व्हॅल्यू जर 90 असेल, तर 1 ची व्हॅल्यू किती येईल? 18 आणि 4 ची व्हॅल्यू किती येईल आपली? 72, ठीक आहे. म्हणजे इथं पहा, 25% नफा झाला ना, म्हणजे 4 ची वस्तू त्यांनी काय केलं? 5 ला विकली. 5 ला विकली म्हणजेच काय? 5 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 90. हे पण आपण 100 अझ्युम केली त्याच्यावरूनच आलेली आहे. आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे फक्त, त्याच्यामुळे आपण एक व्हॅल्यू अझ्युम केलेली आहे. पहा, 5 ची व्हॅल्यू 90 आहे, तर 1 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली? 18 आली आणि 4 ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? 72 आली. म्हणजे 4 ची वस्तू 5 ला विकली म्हणजे त्याचा जो सीपी आहे, 4 हा काय झाला आता? सीपी झाला. हे काय झालं? खरेदी किंमत झाली. ती किती आहे आपली? 72 आहे. पहा, इथं आपल्याला मार्क प्राइस 100 माहित आहे. सीपी माहित आहे किती आहे? 72. मग नंतर ते काय म्हणतात पहा पुढे क्वेश्चनमध्ये, कमिशन 20 पर्यंत वाढवल्यास कमिशन जर त्याने आता हे मार्क प्राइस किती आहे? कमिशन तो काय करत आहे? छापील किमतीवरच देत आहे. आता छापील किंमत जर त्याची 100 आहे आणि त्याने कमिशन ₹20 दिलं, 20% दिलं. 100 चे 20% किती? 20. म्हणजे 100 वजा 20. मग त्याने त्याचे न्यू एसपी जो आहे, SP1 म्हणजे सेलिंग प्राइस, विक्री किंमत किती होईल? 80 होईल. आता त्यांचं म्हणणं काय आहे? कमिशन 20% पर्यंत वाढवल्यास नफ्याची टक्केवारी काढा. जर खरेदी किंमत जर 72 आहे आणि विक्री किंमत जर 80 आहे, आपण हमेशा काय करतो? जो प्रॉफिट लॉस आहे तो खरेदी किंमतवर काढत असतो. जोपर्यंत एक्झामिनर आपल्याला म्हणत नाही की तुम्ही विक्री किंमतवर काढा, तोपर्यंत आपण तो काय करत असतो? खरेदी किंमतवरच काढत असतो. खरेदी किंमत इथं आपल्याला 72 आहे आणि विक्री किंमत किती आहे आता? 80 आहे. म्हणजे 72 ची वस्तू कितीला विकली आपण? 80 ला विकली. म्हणजे किती नफा झाला आपल्याला? 72. हे सीपी झाला आणि हा एसपी झाला असं आपण म्हणू शकतो. ₹8 काय झाला? नफा झाला. म्हणजे 72 वर 8. तर 100 वर 100% ने आपल्याला मल्टिप्लाय केला. 100 वर किती? 8 एक 8, 8 9 72. 1/9 म्हणजे काय? तर 11 सहित 1/9% म्हणजेच आपला 11 सहित 1/9%. आणि हेच आपलं काय? आन्सर आहे पहा. क्वेश्चन खूप शानदार आहे. टफ लेव्हलचा आहे असं म्हणू शकतो आपण, जर तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल तर. तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर ऑब्व्हियसली क्वेश्चन ईझी आहे. पण हा क्वेश्चन थोडासा फिरून विचारलेला आहे. तर हिचं या क्वेश्चनकडे थोडंसं तुम्हाला 1-2 वेळा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळून जातील हे कन्सेप्ट. आणि टीसीएसमध्ये रेअर केसमध्ये असे टफ क्वेश्चन विचारतात, बट तुम्ही तयारीत राहा. कारण मे बी होऊ शकते की टीसीएस नेक्स्ट एक्झाम ज्या कंडक्ट करत आहे, एखादा क्वेश्चन असा तुमच्या शिफ्टला पडला आणि नेमकं तुम्ही त्याच क्वेश्चनवर जर अडून राहिलेत, तर तुमचा पूर्ण पेपर खराब होऊ शकतो. म्हणून एक्झाममध्ये काय करायचं, जे क्वेश्चन जरी छोटा असला, तो जर क्लिक झाला नाही, तर त्याला स्किप करायचा. हे त्याचपैकी हा एक क्वेश्चन होता. ठीक आहे फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. पाहूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट.